नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरनेट अँड वेब तर या विषयाचे जे काही ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन आहेत, ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहेत, म्हणजेच सोडवून दाखवणार आहे. तर यापूर्वी मी माझ्या चॅनलवर सिस्टम सॉफ्टवेअर, तसेच सिस्टम युनिट, इनपुट आउटपुट, सेकंडरी स्टोरेज आणि अदरवाईज एआयचे सुद्धा मी सर्व ऑब्जेक्टिव्हचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे मित्रांनो. आणि खरंच ते तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल असं मला वाटते आणि ते सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजेच एम-एस-सी-आय-टीच्या फायनलमध्ये एक्झाममध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह विचारल्या जाणार आहेत, तर ते सर्व या विषयांवरच विचारल्या जाणार आहेत. तर या सर्व विषयातले एक-एक असे करून 15 ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारल्या जातात. तर तुम्ही याची जर रिव्हिजन कराल, प्रॅक्टिस कराल, माझा व्हिडिओ पाहाल, तर नक्कीच मला असं वाटते, की तुम्ही एम-एस-सी-आय-टीच्या फायनल एक्झामच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवू शकता. तर चला करूया स्टार्ट. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर बघा, पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, http://www.mkcl ऑर्गनाइज यासारख्या ॲड्रेस तुम्ही टाईप करता तेव्हा यामध्ये ऑर्गनाइजचा अर्थ डॉट डॉट हा असतो म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे ऑर्गनायझेशन वेबसाईट. तर त्याचा अर्थ ऑर्गनायझेशन वेबसाईट असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्मार्टफोनबाबतच्या तंत्रज्ञानात कशामुळे सातत्याने सुधारणा होत आहे म्हटलेलं आहे. तर कशामुळे सुधारणा होत आहे बघा, बाजारपेठेतील स्पर्धात्मकतेमुळे सुधारणा होत आहे. नेक्स्ट बघा, स्मार्ट होम उपकरणे म्हणजेच पारंपरिक घरगुती उपकरणेच असतात, ज्यांच्यावर आता एआय यंत्रणांच्या माध्यमातून कुठूनही नियंत्रण ठेवता येते. तर हे विधान बरोबर आहे. खरंच कुठूनही नियंत्रण ठेवता येते. नेक्स्ट बघा, एआयच्या मदतीने बायोमॅट्रिकवर देखरेख करण्याचा वैयक्तिक दृष्टीने काय लाभ होतो म्हटलेला आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे त्यांच्या आरोग्यांचे विश्लेषण करणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे. तर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, एआय आधारित सिस्टीमकडून उपलब्ध करून दिले जाणारे करिअरविषयी मार्गदर्शन हे प्रामुख्याने त्या त्या व्यक्तींच्या वैयक्तिक कामाच्या अनुभवावर आधारित असते. तर कोणाच्याही कामावर अनुभवावर आधारित नसतात, त्यामुळे हे विधान चूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एआयमध्ये मशीन लर्निंगबाबतची पहिली पायरी काय असते म्हटलेलं आहे. तर बघा, पहिली पायरी डेटा संकलित करणे ही असते. नेक्स्ट, एआयच्या संदर्भात NLP हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर बघा काय आहे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, वेब शोधण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे म्हटलेला आहे. तर वेब शोधण्यासाठी ब्राउझर प्रोग्राम हा घटक महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, मिनी कम्प्युटर्सना असेही म्हटले जाते. तर बघा, मिनी कम्प्युटरना मिड रेंज कम्प्युटर्स म्हटले जाते. मिड रेंज कम्प्युटर्स म्हटले जाते. नेक्स्ट, डॉट डॉट डिस्क लेझर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्टिकल. नेक्स्ट, ईमेल वापरणं यांपैकी प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस हा डॉट डॉट असतो म्हटलेला आहे. तर बघा, डॉट डॉट म्हणजेच वेगळा असतो. नेक्स्ट, ब्राउझर सामान्यतः वापरकर्त्यांना काय प्रदर्शित करतो म्हटलेलं आहे. तर ब्राउझर सामान्यतः वापरकर्त्यांना वेब पेजेस ज्यात टेक्स्ट, इमेजेस आणि मल्टीमीडिया असतात, हे प्रदर्शित करतो. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कुठले सर्च इंजिन आहे म्हटलेलं आहे. तर बघा, पुढीलपैकी आपल्याला सर्वच सर्च इंजिन आहे हे माहिती आहे, त्यामुळे यापैकी सर्व हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कायदेशीररित्या आम्ही इतर व्यक्तींचे छायाचित्र काढण्यापूर्वी, त्यांचे संभाषण रेकॉर्ड करण्यापूर्वी त्यांची संमती म्हणजेच परवानगी घेतली पाहिजे म्हटलेलं आहे. तर बघा, हे विधान जे आहे ते बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हे वगळता पुढील सर्व सुरक्षा व प्रायव्हसी रिस्कची वास्तविक उदाहरणे आहेत म्हटलेलं आहे. तर स्पॅम याचं राईट आन्सर आहे. स्पॅम हे उदाहरण आहे. नेक्स्ट बघा, आर्थिक नियोजनातील कोणत्या भागात गुंतवणुकीचे विश्लेषण करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे समाविष्ट असते म्हटलेलं आहे.
तर बघा याचं राईट आन्सर आहे पोर्टफोलिओ व्यवस्थापन. सिलेक्ट करून सबमिट करा. बघा बरोबर आहे. नेक्स्ट बघा त्यानंतर कोविड-19 या साथीच्या काळात एआयने कोणती भूमिका प्रामुख्याने बजावली म्हटलेलं आहे. तर एआयने लशींबाबत प्रयोग आणि संशोधन यांना गती देण्यात भूमिका बजावली. तर पहा नेक्स्ट डीप लर्निंग हा मशीन लर्निंगचा उपप्रकार आहे म्हटलेला आहे. तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट इंटरनेटवर पाठविलेली माहिती ह्या नावाच्या भागात विभागलेली असते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे पॅकेट्स. नेक्स्ट इंटरनेट आणि वेब वापरण्याचे पहिले पाऊल काय आहे म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे इंटरनेटशी जोडणे. नेक्स्ट बघा डॉट डॉट हे कम्युनिकेशन चॅनलची क्षमता मोजते म्हटलेलं आहे. तर बघा बँड विथ याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा कम्प्युटरचे व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या कम्प्युटरचे डॉट डॉट इन्स्टॉल केले पाहिजे म्हटलेलं आहे. तर बघा आपण काय इन्स्टॉल करायला पाहिजे, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन क्लिक हिल हे एक डॉट डॉटचे एक उदाहरण आहे म्हटलेलं आहे. तर बघा हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचेच उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन डॉट डॉट हे नेहमीच ईमेल अटॅचमेंटच्या स्वरूपात पीसीमध्ये पोहोचवले जातात व हानी करण्याच्या उद्देशानेच ते डिझाईन केलेले असतात म्हटलेलं आहे. तर याचा राईट आन्सर आहे व्हायरस. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा यू आर एल म्हणजे काय म्हटलेलं आहे. तर बघा यू-आर-एल म्हणजे काय आहे, तर एखाद्या स्रोताचा वर्ल्ड वाईड वेबवरील ॲड्रेस म्हणजेच यू-आर-एल होय. नेक्स्ट क्वेश्चन बघा जीमेलमध्ये कोणता टॅब पासवर्ड रिसेट करण्यास मदत करतो म्हटलेला आहे. तर बघा सिक्युरिटी हा जीमेलसाठी टॅब पासवर्ड रिसेट करण्यासाठी मदत करतो. तर सबमिट करून बघा. राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन वेब आधारित फाईल ट्रान्सफर सेवांचा मुख्य फायदा काय आहे म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे बघा अतिरिक्त सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची आवश्यकता समाप्त होणे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्मार्टफोनवर तुम्ही करत असलेले टायपिंग किंवा व्हॉईस कमांड समजून घेणे आणि त्याबाबत अंदाज करणे यासाठी कोणते तंत्रज्ञान उपयोगी पडते म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. नेक्स्ट क्वेश्चन एआयमध्ये मशीन लर्निंगच्या माध्यमातून मशीन्सना शिकवण्याचा प्राथमिक उद्देश काय असतो म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर काय आहे मशीन्सना मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करण्यासाठी कार्यान्वित करणे. तर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा MAN मॅन म्हणजे काय म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे मेट्रोपॉलिटन आर्ट नेटवर्क. सॉरी याचं राईट आन्सर आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. नेक्स्ट क्वेश्चन पहा IP ॲड्रेस म्हणजे काय म्हटलेलं आहे. तर IP ॲड्रेस म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस म्हणजेच IP ॲड्रेस होय. नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे म्हटलेलं आहे. तर पुढीलपैकी सर्वच जे आहेत दिसत आहे ते विंडोज XP, विंडोज 98, विंडोज 2000 तर हे सर्वच वरील ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा BPSचा अर्थ म्हटलेला आहे. तर BPSचा अर्थ बीट पर सेकंद असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कम्प्युटरला एकमेव असा न्यूमरिक ॲड्रेस असतो त्याला डॉट डॉट म्हणतात म्हटलेला आहे. तर नक्कीच त्याला IP ॲड्रेस म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा वेब सर्च इंजिन्सचा प्रभाव पाहता त्यांनी लोक माहिती कशी मिळवतात हे कसे बदलले आहे म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात माहिती प्रवेश त्वरित आणि सोयीस्कर बनवले आहे. नेक्स्ट नेटवर्कशी कनेक्टेड असणे सामान्यतः डॉट डॉट म्हणून वर्णित केले जाते म्हटलेलं आहे. तर ह्यालाच म्हणतात ऑनलाईन असणे. नेक्स्ट जनरल AI हे वैज्ञानिक आणि तांत्रिक बाबतीत महत्त्वाचे आव्हान का मानले जाते म्हटलेलं आहे.
तर महत्त्वाचे आव्हान का मानले जाते? तर त्यांचे उद्दिष्ट वैविध्यपूर्ण कामे जाणून घेणे आणि ती करणे असे असते. नेक्स्ट क्वेश्चन, आपले सर्व ईमेल आपल्या जीमेलमध्ये वेगवेगळ्या श्रेणींमध्ये संघर्षित केले जातात. खालीलपैकी कोणती श्रेणी जीमेलमध्ये नाही म्हटलेलं आहे? तर बघा, सेकंडरी ही श्रेणी जीमेलमध्ये नाही आहे. नेक्स्ट, AI स्किल्स असणाऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपरची प्राथमिक भूमिका काय असते म्हटलेलं आहे? तर प्राथमिक भूमिका काय असते बघा, AI पेक्षा अधिक स्मार्ट असलेली ॲप्स आणि सॉफ्टवेअर तयार करणे ही असते. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता रंग गुगल मॅप्समध्ये रहदारीस म्हणजेच ट्रॅफिक विलंब नाही हे दर्शवितात? तर नक्कीच याचा राईट आन्सर हिरवा रंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्यवसाय ते ग्राहक म्हणजेच B2C नवीन कंपन्यांना मोठ्या स्थापित कंपन्यांशी स्पर्धा कशी करून देते यांचे विश्लेषण करा म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर काय आहे? पारंपरिक किरकोळ म्हणजेच रिटायल आउटलेट्स आणि मोठ्या विपणन कर्मचाऱ्यांची गरज कमी करून, तर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कीबोर्ड माऊस मॉनिटर आणि सिस्टीम युनिटचे आणखी एक नाव आहे म्हटलेलं आहे, तर याचं राईट आन्सर आहे. तर बघा हार्डवेअर याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, वेब स्पायडर्स व कॉलर्स ही डॉट डॉटची उदाहरणे आहेत म्हटलेलं आहे, तर हे, तर बघा याचं राईट आन्सर आहे सर्च इंजिन्स. नेक्स्ट क्वेश्चन, ईमेल म्हणजे काय म्हटलेलं आहे? तर ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेलिंग. नेक्स्ट क्वेश्चन, रँडम ॲक्सेस मेमरी रॅम ही डॉट डॉट प्रकारची मेमरी आहे म्हटलेलं आहे, तर ही तात्पुरती आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉट डॉट म्हणजे प्रक्रिया न झालेले अनप्रोसेस्ड वास्तव फॅक्ट्स म्हणजेच डेटा. नेक्स्ट बघा, दोन व्यक्ती अथवा कम्प्युटर्समधील इलेक्ट्रॉनिक संदेश अथवा पत्र म्हणजे काय म्हटलेलं आहे? तर नक्कीच याचं राईट आन्सर ईमेल आहे. नेक्स्ट बघा, URLचे संपूर्ण स्वरूप म्हटलेलं आहे, तर URLचे संपूर्ण स्वरूप म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. नेक्स्ट बघा, वेबसाईट डेव्हलप झाल्यानंतर निरनिराळ्या इंटरलिंक्ड अशा फाईल्स एकत्रित होतात. हे काम कोणती सुविधा वापरून केले जाते म्हटलेलं आहे? तर हे काम हायपरलिंकची सुविधा वापरून केले जाते. नेक्स्ट पहा, सध्याच्या जागतिक घटनांची माहिती शोधण्यासाठी कोणता सर्च इंजिन सर्वात प्रभावी ठरेल म्हटलेलं आहे? तर गुगल सर्च इंजिन हे सर्वात प्रभावी ठरेल. नेक्स्ट क्वेश्चन, खतरनाक वेबसाईट्सपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी कोणती युटिलिटी डिझाईन केली आहे म्हटलेलं आहे? तर बघा, ब्राउझर संबंधित युटिलिटीज डिझाईन केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अशा युटिलिटीला तुम्ही कशाप्रकारे वर्गीकृत कराल जी मुलांना अनुसूचित ऑनलाईन सामग्रीपासून वाचवते? तर बघा याचं राईट आन्सर आहे अ, तर ब्राउझर संबंधित युटिलिटीजच याचा आन्सर आहे. नेक्स्ट बघा, प्लग इन आणि सामान्यतः युटिलिटीमध्ये सर्वात मोठा फरक कोणता आहे म्हटलेला आहे? तर याचा राईट आन्सर आहे प्लग इन्स ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पूर्ण स्थापित असतात. सॉरी, याचं राईट आन्सर आहे प्लग इन स्वयंचलितपणे तुमच्या ब्राउझरचा भाग म्हणून कार्य करतात. तर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, फ्लॅश प्लेअर आणि एक्रोबॅट रीडरची तुलना करताना फ्लॅश प्लेअर कोणते विशिष्ट कार्य करते? तर याचं राईट आन्सर आहे फ्लॅश प्लेअर व्हिडिओ आणि ॲनिमेशन पाहण्यासाठी समर्थन करते. तर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्राउझिंग करताना संवेदनशील माहितीची सुरक्षा करण्यासाठी तुम्ही कोणती युटिलिटी नियमितपणे लागू कराल म्हटलेलं आहे? तर याचं राईट आन्सर आहे इंटरनेट सुरक्षा स्विट्स. नेक्स्ट बघा, PDF स्वरूपात सहेवलेला डॉक्युमेंट उघडण्यासाठी आणि प्रिंट करण्यासाठी तुम्ही कोणती युटिलिटी लागू कराल म्हटलेलं आहे? तर बघा याचं राईट आन्सर आहे एक्रोबॅट रीडर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्हाला खात्री करायची असल्यास की तुमचे मूल अनुचित वेबसाईट सामग्रीपासून सुरक्षित आहे, तर तुम्ही कोणती युटिलिटी लागू कराल म्हटलेलं आहे?
तर बघा याचा राईट आन्सर आहे बाल सुरक्षा व वेब युटिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, तुमच्या संगणकाने दुरुस्त सर्व्हर दरम्यान सुरक्षितपणे फाईल ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही कोणती युटिलिटी वापराल? तर बघा याचा राईट आन्सर आहे एक्रोबॅट रीडर. सॉरी, याचा राईट आन्सर आहे फाईल ट्रान्सफर युटिलिटीज. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुमच्या ब्राउझरवर PDF डॉक्युमेंट पाहण्यासाठी तुम्ही कोणता प्लग इन इन्स्टॉल कराल म्हटलेला आहे? तर याचं राईट आन्सर आहे एक्रोबॅट रीडर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्राउझिंगच्या वेळी तुमच्या ऑनलाईन गोपनीयतेला सुधारण्यासाठी तुम्ही कोणती युटिलिटी वापराल म्हटलेलं आहे? तर नक्कीच आपण इंटरनेट सुरक्षा स्वीट वापरू. नेक्स्ट पहा, वेब युटिलिटीजचे वर्णन कसे केले जाऊ शकते म्हटलेलं आहे? तर बघा याचे वर्णन इंटरनेट आणि वेब वापरणे सोपे आणि सुरक्षित करणारे प्रोग्राम. नेक्स्ट पहा, AI मध्ये करिअर करण्यात महत्त्वाचा फायदा काय असतो म्हटलेला आहे? तर बघा याचा राईट आन्सर आहे वैयक्तिक विकास, वैविध्यपूर्ण. सॉरी, याचा राईट आन्सर आहे बघा वैयक्तिक विकासासाठीच्या वैविध्यपूर्ण संधी. तर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, PDF बघण्यासाठी कोणत्या प्लगइनची आवश्यकता आहे म्हटलेलं आहे? तर PDF पाहण्यासाठी बघा एक्रोबॅट रीडर याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, मोबाईल ब्राउझर्समध्ये विशेष नेव्हिगेशनल टूल्स असणे का महत्त्वाचे आहे म्हटलेलं आहे? तर बघा तर याचं राईट आन्सर आहे लहान स्क्रीनवर सोपी नेव्हिगेशनल परवानगी देण्यासाठी. नेक्स्ट बघा, वेबवर व्हिडिओ आणि ॲनिमेशन पाहण्यासाठी कोणता प्लगइन मोठ्या प्रमाणात वापरला जातो म्हटलेला आहे? तर बघा याचं राईट आन्सर आहे फ्लॅश प्लेअर. नेक्स्ट, प्लग इन संदर्भात कोणते विधान खरे आहे म्हटलेलं आहे? तर बघा ते स्वयंचलितपणे सुरू होतात आणि तुमच्या ब्राउझरचा भाग म्हणून कार्य करतात. तर हे याचं राईट आन्सर होतं. नेक्स्ट बघा, इंटरनेट सुरक्षा स्विट्सची भूमिका काय आहे म्हटलेलं आहे? तर इंटरनेट स्विट्सची भूमिका ऑनलाईन सुरक्षा आणि गोपनीयता सुधारण्यासाठी आहे. नेक्स्ट बघा, मीडिया फाईल्स प्ले करण्यासाठी कोणती युटिलिटीज आवश्यक आहे म्हटलेलं आहे? तर बघा VLC मीडिया प्लेअर हे आवश्यक आहे. नेक्स्ट, PDF फॉर्मॅटमध्ये जतन केलेल्या डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी कोणती युटिलिटीज वापरली जाईल म्हटलेलं आहे? तर बघा PDF फॉर्मॅटमध्ये जतन केलेल्या डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी एक्रोबॅट रीडरच वापरले जाईल. काही प्लगइन्स वापरण्यापूर्वी तुमच्या ब्राउझरसाठी काय केले पाहिजे म्हटलेलं आहे? तर बघा काय केले पाहिजे, आपण त्यांना इन्स्टॉल केले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विशिष्ट वेबसाईट्स ब्लॉक करण्यासाठी एक पालक कोणती क्रिया करेल म्हटलेलं आहे? तर बघा एक पालक निवडक साइट्स ब्लॉक करण्यासाठी फिल्टर कॉन्फिगर करा, तर हीच कृती एखादा पालक करेल. तर बघा हाच याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कस्टम सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता फाईल्स ट्रान्सफरसाठी कोणती पद्धत वापरावी म्हटलेलं आहे? तर वेब आधारित फाईल्स ट्रान्सफर हे आपण वापरायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय एकाच वेळी अनेक संगणकांमध्ये फाईल ट्रान्सफर वितरित करण्यासाठी पद्धत आहे म्हटलेलं आहे? तर याचा राईट आन्सर आहे बिट टोरेंट. नेक्स्ट क्वेश्चन, फिल्टर प्रोग्राम्स मुलांची ऑनलाईन क्रियाकलाप व्यवस्थित करण्यात कशी मदत करतात म्हटलेलं आहे? तर याचा राईट आन्सर आहे विशेष वेबसाईट्स ब्लॉक करून आणि वेळेची मर्यादा सेट करून. ला क्लिक करून सबमिट करून पाहू. नेक्स्ट बघा, फाईल ट्रान्सफर युटिलिटीचा मुख्य कार्य काय आहे म्हटलेलं आहे?
तर याचं मुख्य कार्य आहे इंटरनेटवरून तुमच्या संगणकावर फाईल कॉपी करणे. नेक्स्ट बघा, सुरक्षित सरकारी वेबसाईट तयार करण्यासाठी प्रोटोकॉल आणि TLDचे योग्य संयोजन निवडा म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे HTTPS, डॉट डॉट गव्हर्नमेंट. तर पहिल्याच नंबरचा याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा त्यानंतरचा. फूड ऑर्डरिंग ॲप्समध्ये ग्राहकांची वागणूक लक्षात घेऊन भविष्यातील पदार्थांसाठी शिफारशी उपलब्ध करून देण्यासाठी कशाचा वापर केला जातो म्हटलेला आहे. तर बघा याचा राईट आन्सर आहे मशीन लर्निंग अल्गोरिदम्स. नेक्स्ट बघा, बस नेटवर्क टोपोलॉजीचे सामान्य वैशिष्ट्य काय आहे म्हटलेलं आहे. तर याचे वैशिष्ट्य आहे उपकरणे एकाच केबलशी जोडलेली असतात. तर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेल्फ ड्रायव्हिंग कार्यासाठी कोणता उद्योग एआयचा वापर करत आहे म्हटलेला आहे. तर बघा हीच इमेज याचं राईट आन्सर आहे. एरोप्लेन सेल्फ ड्रायव्हिंग कार्यासाठी उद्योग एआयचा वापर करतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, होम वर्कआउट एआय व्यायामातील इंटेन्सिटीवर आधारित डाएट प्लॅन सुचवते म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर कोणतं आहे. तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे. पहिल्याच नंबरचं विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एखाद्या व्यक्तीला ईमेल पाठवण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचा डॉट डॉट माहीत असणे आवश्यक आहे म्हटलेलं आहे. तर बघा त्या व्यक्तीचा आपल्याला ईमेल ॲड्रेस माहीत असायला हवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणतीही वेबसाईट चालवताना युजरला डॉट डॉट हे एंटर करावे लागते म्हटलेलं आहे. तर कोणतीही वेबसाईट चालवताना URL टाईप करावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ISPS सामान्यतः वापरकर्त्यांना इंटरनेटशी कसे कनेक्ट करतात म्हटलेलं आहे. तर बघा टेलिफोन लाईन्स केबल आणि किंवा वायरलेसची कनेक्शनद्वारे कनेक्ट करतात. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणता जागतिक संगणक नेटवर्कचा भाग आहे म्हटलेला आहे. तर बघा इंटरनेट हा संगणकचा भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्राउझर वापरकर्त्यांना मुख्यतः काय प्रदान करतात म्हटलेलं आहे. तर ब्राउझर वापरकर्त्यांना मुख्यतः वेब संसाधनांपर्यंत प्रवेश प्रदान करतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता एक वेब ब्राउझर नाही म्हटलेला आहे. तर बघा मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा वेब ब्राउझर नाही. नेक्स्ट क्वेश्चन, पारंपरिक वेब ब्राउझरच्या तुलनेत मोबाईल ब्राउझरची एक प्रमुख वैशिष्ट्य काय आहे म्हटलेलं आहे. तर बघा नेव्हिगेशन ते लहान स्क्रीनसाठी अनुकूलित आणि विशेष नेव्हिगेशनल टूल्स समाविष्ट करतात. तर हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सुरक्षित वेबसाईटचा ॲड्रेस तयार करताना कोणता घटक आवश्यक आहे म्हटलेला आहे. तर बघा कोणता घटक आवश्यक आहे. तर यातलं राईट आन्सर आहे प्रोटोकॉल. प्रोटोकॉल हा घटक सुरक्षित वेबसाईटचा ॲड्रेस करताना आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वेब डिझाईनमध्ये क्लास सीडिंग स्लाइड्स शीट्स म्हणजेच CSSचे मुख्य उद्दिष्ट काय आहे म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे वेब पेजची उपस्थिती आणि लेआउट नियंत्रित करणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक व्यावसायिक वेबसाईट प्रवेश करण्यासाठी URL मध्ये कोणत्या TLDची अपेक्षा करावी म्हटलेलं आहे. तर .com हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, जर एका वेबसाईटचे डोमेन नाव www.explain.education असे असेल तर कोणत्या प्रकारची संस्था वेबसाईट होस्ट करत आहे असे अपेक्षित आहे म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे शैक्षणिक संस्था. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपण एका डॉक्युमेंट ब्राउझरवर वेब पेज म्हणून योग्यरित्या प्रदर्शित होईल याची खात्री करण्यासाठी ते सामान्यतः कोणत्या प्रकारातील फाईल असावी म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे HTML. नेक्स्ट, URL मध्ये प्रोटोकॉल काय दर्शवितो म्हटलेला आहे. तर URL मध्ये संगणकांमधील डेटा आदान प्रदानाचे नियम. नेक्स्ट क्वेश्चन बघा, URLs मध्ये सुरक्षित वेब ट्रॅफिकसाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो म्हटलेला आहे. तर बघा HTTPS हा प्रोटोकॉल वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, URL मध्ये डोमेन नेमचा हेतू काय आहे म्हटलेला आहे.
तर डोमेन नेमचा हेतू संसाधनांचा विशिष्ट ॲड्रेस ओळखणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, URL मध्ये टॉप लेवल डोमेन TLD काय दर्शवते म्हटलेलं आहे. तर बघा काय दर्शवते. तर बघा वेबसाईटच्या संस्थेचा किंवा उद्देशांचा प्रकार दर्शविते. नेक्स्ट क्वेश्चन, ब्राउझर प्रथम इंटरनेटशी कनेक्ट झाल्यावर काय घडते म्हटलेलं आहे. तर काय घडते बघा, ब्राउझर सेटिंगमध्ये निर्दिष्ट वेब पेज उघडते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, URL मध्ये कोणता भाग वेबसाईटशी संबंधित संस्थेच्या प्रकाराची ओळख करतो म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे टॉप लेवल डोमेन म्हणजेच TLD याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, URL मध्ये HTTPS काय दर्शवते म्हटलेलं आहे. तर काय दर्शवते बघा, वेबसाईट डेटा आदान प्रदानासाठी सुरक्षित प्रोटोकॉल वापरते. तर हे HTTP मध्ये दर्शवते. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, AI करिअर्समध्ये कोणतीही विशिष्ट कौशल्य किंवा पात्रता आवश्यक नसतात, ज्यामुळे प्रत्येकजण त्यात प्रवेश करू शकतो. तर हे विधान चुकीचे आहे. कोणीही प्रवेश करू शकत नाही. तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इंटरनेट अँड वेबचे 100 प्रश्न सोडून दाखवलेले आहे. तर या पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट पुढील व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग 2 मध्ये शिकणार आहोत. तर आजच्यासाठी एवढं.